नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, हा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीत मोठा बदल। मित्रांनो, तुमच्या मते सोन्यामध्ये महागाई वाढत्या कारणाने सोने स्वस्त होणे का याची तुम्हाला काय खात्री वाटते, नक्की सांगावे। तुम्हाला वाटते का सोने अजून खाली येतील? सोन्यामध्ये वाढती किमती बघून तुम्ही बघत आहात की सोने रोजच्या रोज वाढतच आहे। त्याचप्रमाणे चांदीतही चांदीचे दर खूप वेगाने वाढत आहे। चांदी सुद्धा वेगाने वाढत आहे। का वाढत असेल, तुम्हाला काही माहिती आहे का? याबद्दल सविस्तर सांगा, जेणेकरून लोकांना कळेल। मित्रांनो, सोने आणि चांदीमध्ये वाढती कारण म्हणजे अमेरिकेतील टॅक्स इम्पो आणि जीएसटी कमी झाल्याने, तसेच आणि सीझनचा काळ आल्याने म्हणजे दिवाळी सण आल्याने लोक सोने खरेदी करतात। यामध्ये सोन्याची मागणी आहे, यामुळे सोने वाढत चालले आहे। दिवाळी झाल्यावर सोन्या चांदीची किमती खाली येतील याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता 1,53,000च्या पार, तर चांदी 1,56,000च्या पार झालेली आहे। मित्रांनो, सोने घेणे आता खूपच महागडात झाले आहे, तर चांदी घेणे पण खूप अवघड झाली आहे। मित्रांनो, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील हे पण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण स्टेप वाईज आजचे सोन्या चांदीचे दर काय आहे ते बघणार आहोत। मित्रांनो, मुंबई, पुणे, नागपूर, कल्याण, ठाणे, जळगाव आणि सांगली, सातारामध्ये 1 किलो चांदीचा भाव 1,56,000 इतका आहे। त्याचप्रमाणे सोने 10 ग्रॅमचा दर हा 1,53,000 झालेला आहे। मित्रांनो, टॅक्स लावून हा दर 1,55,000च्या पार झाला आहे। मित्रांनो, सोने चांदी घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे सोन्यामध्ये खूप मोठी अवधळता दिसून येत आहे। मित्रांनो, या काळामध्ये सोने चांदी घेणे परवडेल का? तुम्हाला काय वाटते? आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगावे, जेणेकरून दिवाळीमध्ये सोने चांदी घेणे परवडेल का याबद्दल आपण सविस्तर माहिती आणि चर्चा